की आज आपण बनवणार आहोत आमरस. आमरस बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. मी इथं 5 आंबा घेतलेले आहे, अर्धा वाटी साखर आणि इथं आपण एलदोड थोडंसं त्यामध्ये साखर घालून पाट्यावरती बारीक करून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्याचं वरचं हे काढून घ्यायचं हातानं. आणि आता आपण हे पाट्यामध्ये ह्याच्यातलं काढून घेऊया, गाभासहित पिळून घ्यायचं. म्हणजे जास्त गाभा आत राहत नाही, त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने करायचं आहे. आपण मातीचं एक भांडं घेतलेलं आहे, ह्यामध्ये आपण आता हे रस काढून घेतलं होतं ते घालूया. कसा आहे बाळा आंबा? गोड. गोड आहे. हर्षू कसा आहे? गोड. गोड आहे. हां, खावा मग. तर आपण आंबरस सगळं ह्याच्यातलं रस काढून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये साखर घालूया. आता आपण एलदोड बारीक करून घेतलं होतं ते घालूया. हे बघा, आता आपण इथं लाकडीचं रवी घेतलेले आहे. रवीचं सहाय्यानं आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. तर आपण रवीचं सहाय्यानं पूर्ण असं साखर विरघळूसपर्यंत आपल्याला हे घुसळून घ्यायचं आहे. हे बघा, आता मस्त तुम्ही बघू शकता छान असं आमरस तयार झालेले आहे. आता आपण इथं 3 कप घेतलेले आहे मातीचं. आता आपण यामध्ये आमरस घालूया. हां, देतो. तर मस्त आमरस तयार झालेले आहे. आता आपण हे वाटीमध्ये पण घातलेलेच आहे, कपमध्ये. आता आपण हे प्यायला देऊया. जबरदस्त आमरस मंडळी, लई भारी झाले बघा. हे तुम्हाला सांग काय, साखरेची गोडी आणि आमरसाची गोडी त्यात का नाही, आमच्या लग्नाला 7 वर्षाची एकमेकांना साथ देऊन 7 वर्ष पूर्ण केलेल्या संसाराची गोडी ह्या सगळ्या आमरसात उतरल्या. त्यामुळं का नाही लय गुळमाट झाले बघा हे. त्यामुळं का नाही एक वाटी पिलं तरी आज रगड होणार आहे बघा. होय का नाही हर्षो? कसं झालंय? कसं आहे आमचा हर्ष?